शेतकऱ्यांना पीक विम्याबद्दल सर्वात मोठी माहिती आता इंग्रजी पेपरमध्ये आलेली आहे। शेतकऱ्याला आज मोठा दिलासा मिळत आहे। पीक विमा इन्शुरन्स शेतकरी लिस्ट आता पीक विमा रुपीज लिस्ट शेतकऱ्यांना या ठिकाणी जारी करून दिलेली आहे। सरकारच्या माध्यमातून इंग्रजी पेपरमध्ये आज न्यूज आलेली आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी बांधवांनो तुम्हाला आज पीक विमा मिळणार आहे अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले आहे। डायरेक्ट आता पेपरलाच बातमी आलेली आहे, इंग्रजी पेपरमध्ये बातमी आलेली आहे। चला तो इंग्रजी पेपरच पाहून घेऊया आणि जाणून घेऊया अगदी एका मिनिटामध्ये की तुम्हाला किती हेक्टरी पीक विमा मिळणार व तुम्हाला नेमकं पीक विमा का मिळाला नव्हता इतके दिवस। चला तर पाहून घेऊया। बघा तर खरीप हंगाम 2024 ते 2025 मध्ये किमान आकडेवारीनुसार या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे अशी महत्त्वाची माहिती आज शासनाच्या माध्यमातून आलेली आहे। शेतकरी बांधवांनो शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे प्रशासनाच्या माध्यमातून रक्कम देण्याचा निर्णय आज झालेला आहे। म्हणजे की आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी येत आहे। शेतकरी बांधवांनो डायरेक्ट इंग्रजी पेपरला न्यूज आलेली आहे, तुम्ही स्वतः न्यूज पाहू शकता। बघा बऱ्याच दिवसापासून तर काय फक्त अफवा सुटल्या होत्या की पीक विमा आता येणार नंतर येणार, परंतु आज डायरेक्ट सकाळीच मोठी बातमी डायरेक्ट पेपरला आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो या अतिरिक्त पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2022 पासून 2024 पर्यंतचा बघा रखडलेला पीक विमा देण्याचा अंतिम आदेश आता दिलेला आहे। आता अंतिम आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचा मिळालेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो आता केंद्र सरकारचा पीक विमा फसल योजनाचा बघा दुसरा टप्पा आता या ठिकाणी जारी केलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो 15 सप्टेंबर बघा शेतकरी बांधवांनो 15 सप्टेंबर पासून या ठिकाणी हा निर्णय सुरू होता। बघा आता या ठिकाणी आज दुपारी 2 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये विमा रक्कम जमा होत आहे। मुख्यमंत्री साहेबांचा आदेश आज आलेला आहे। शेतकरी बांधवांनो बघा पत्रकार परिषद या ठिकाणी आज झालेली आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये मोठी माहिती आज मिळालेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा तुम्ही जर 2022 बघा 2023 की 2024 मध्ये बघा काही या ठिकाणी पण पीक विमा रक्कम तुम्हाला आज मिळणार आहे, काही हो पण आज तुम्हाला पीक विमा रक्कम मिळणार आहे असं या ठिकाणी या इंग्रजी पेपरमध्ये सांगितलेलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो हेक्टरी 20,000 रुपयांचा खरीप व रब्बी पीक विमा तुम्हाला आज मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो यासाठी सरकारने काही महत्त्वाच्या जिल्ह्यांची निवड देखील केली आहे। त्याच महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आज हा पीक विमा येत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा फायनल निर्णय आज झालेला आहे, अंतिम निर्णय आज आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो बघा ज्या शेतकऱ्यांचं बघा या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी निधी आला नव्हता त्यांच्या हक्काचा निधी आता त्यांना मिळणार आहे। तर काही अशा महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये हा निधी येत आहे। तर बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बघा जिल्हा मध्यवर्ती बँक बघा अथवा बघा जिल्हा सहकारी बँक बघा यामध्ये जर तुमचे खाते असेल बघा तुमच्या खात्यामध्ये आज दुपारी 2 वाजल्यापासून पीक विमा रक्कम जमा होत आहे अशी महत्त्वाची माहिती इंग्रजी पेपरमध्ये आलेली आहे। तुम्ही स्वतः लाईव्ह प्रूफ या ठिकाणी शेतकरी बांधवांनो इंग्रजी पेपर पाहू शकता। बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, अफवांवर कसल्याही प्रकारे आता लक्ष द्यायचे नाही। बघा गेल्या महिन्यामध्ये अनेक या ठिकाणी अफवा होत्या, पण या ठिकाणी बघा आता त्या अफवा बंद झालेल्या आहे। शेतकरी बांधवांनो बघा आता त्या चुकीच्या बातम्या येणं बंद झालं आहे। आता मुख्यमंत्री साहेबांकडून कृषी विभागाला या ठिकाणी तातडीने आज आदेश देण्यात आहे। बघा टोटल या ठिकाणी 20,000 रुपये हेक्टरी असा पीक विमा तुम्हाला आज जमा होत आहे अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून आलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो बघा पीक विम्याची रक्कम बघा प्रत्येक पीक विम्याचे नुकसान ज्या शेतकऱ्यांचे झालेलं आहे अशा शेतकऱ्याला ही रक्कम आता मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी आदेश आज आलेला आहे, पीक विमा तुम्हाला जमा होणार आहे। बघा पीक विमा इन्शुरन्स तुम्हाला आज या ठिकाणी मिळणार आहे। सर्वात जास्त पीक विमा रक्कम
कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे या ठिकाणी आपण पुढे ते पाहून घेऊया शेतकरी बांधवांनो. ती माहिती आता पुढे दिलेली आहे. सर्वात जास्त रक्कम कोणत्या जिल्ह्यामध्ये येईल असा देखील काही शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. तसेच शेतकरी बांधवांनो बघा, आता 20,000 रुपये या ठिकाणी पीक विमा मिळणार असं आपण सांगितलं, पण सर्वात जास्त निधी कोणत्या शेतकऱ्याला मिळणार ते देखील पाहून घेऊया. बघा, पीक क्रॉप बघा, सर्वात जास्त मिळणारी रक्कम बघा. आता या ठिकाणी कोणती अशा पिकं आहेत ज्या पिकांना सर्वाधिक रक्कम मिळत आहे, तर बघा शेतकरी बांधवांनो, कॉटन म्हणजे काय, आता हे जे काय कॉटन कापूस तुम्ही जर पीक जर केला असेल त्या वर्षी तर 60,000 रुपये बघा, यापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला मिळणार आहे. बघा, आता हे जे काय सोयाबीन पीक आहे याला 55,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. आणि भातासारख्या पिकाला बघा 50,000 रुपये असा निधी जमा होत आहे. बघा, आज सर्व लिस्ट जारी झाली आहे. जे का तूर नावाचं पीक आहे याला 47,000 रुपये, तर भुईमुगाला 45,000 रुपये. तर बघा शेतकरी बांधवांनो, बाजरा हे जे काय पीक आहे याला 32,000 रुपये. आणि बघा, आता जे काय मूग आहे, मूग नावाच्या पिकाला 28,000 रुपये. बघा, आता या ठिकाणी उडीद नावाच्या पिकाला 25,000 रुपये असं या ठिकाणी विभाजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, सरकारच्या माध्यमातून 16 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, जिथे बघा दुसरा टप्पा आज सुरू होणार आहे. या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे. असा सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे. आता या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतील त्यांना मोठा फायदा आज या ठिकाणी होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ते 16 जिल्हे आता आपण पटकन पाहून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो, 16 जिल्ह्यांची लिस्ट बघा, पीक विमा इन्शुरन्स या ठिकाणी लिस्ट या ठिकाणी आता शेतकऱ्याला मिळालेली आहे. सरकारच्या माध्यमातून लिस्ट जारी झाली आहे. बघा, नंदुरबार जिल्हा बघा 2.77 लाख बघा या ठिकाणी शेतकरी या आता पात्र झालेले आहे. या ठिकाणी शेतकरी बांधवांनो नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये बघा 2.96 लाख शेतकरी. बघा, परभणीमध्ये 1.86 लाख शेतकरी आणि यवतमाळमध्ये 2.57 लाख या ठिकाणी शेतकरी आहेत. बघा, आता बीड, जालना, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर बघा 3.5 लाख शेतकरी. बघा, हे जिल्हे या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. या जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकरी आहे जे की पीक विम्यापासून वंचित आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, महत्त्वाची यादी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे. बघा, ही महत्त्वाच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरच तुम्हाला आता निधी मिळणार आहे. बघा, ही तर आपण फक्त आता आपण पाहिलं होतं मागे कोणते शेतकरी किती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पात्र ठरत आहे. तर बघा, आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 लाख या ठिकाणी 77,000 शेतकरी बघा आता आहेत. यांना पीक विमा मिळणार आहे. तर यांना किती पीक विमा मिळणार, तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीक विमा बघा, कापूस 60,000, सोयाबीन 55,000 असेल. तुम्हाला देखील आता सर्वात जास्त निधी या ठिकाणी मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, छोटं जे काय पीक आहे त्याला पण या ठिकाणी 20,000 रुपये मिळतील असं शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, नागपूर जिल्हा जो काय नागपूर जिल्हा आहे, नया नागपूर जिल्ह्यामध्ये 2,96,000 शेतकऱ्याला आता पीक विमा मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, दुपारी 2 वाजता तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. तर रात्री 12 वाजेपर्यंत बघा, आता तुम्ही म्हणणार 2 वाजले पण आमच्या खात्यामध्ये काय निधी आला नाही, तसे पण या ठिकाणी होणार नाही शेतकरी बांधवांनो. बघा, आता या ठिकाणी 2 वाजल्यावर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार नाही, कारण निधी जमा व्हायला पण बघा 5 ते 6 तास लागतात. त्यामुळे रात्रीचे 12 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये निधीचे हस्तांतर होत राहणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्ह्यामध्ये 1,86,000 शेतकरी पात्र ठरले आहेत. हे बघा, आणि या ठिकाणी यामध्ये सर्वांना पीक विमा आता मंजूर करण्यात येतोय. बघा, पुढे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी 2,77,000 या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी शेतकरी पात्र झालेले आहे. त्यांच्या खात्यामध्ये निधी आज मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, पिकांनुसार या ठिकाणी रक्कम दिलेली आहे. बघा, जर तुमचं पीक बघा असेल, तुम्ही त्या वर्षी लावलेलं, तर तुम्हाला सर्वाधिक निधी मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बीड आणि जालना बघा, या 2 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्याला बघा आता या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण 20,000 रुपयाचा पीक विमा तुम्हाला येणार आहे. जर बघा मोठ्या पिकाचं नुकसान झाले असेल तर बीड आणि जालनामधील बघा शेतकऱ्याला 55,000 रुपये सोयाबीन आणि या ठिकाणी कापूस 60,000 रुपये हेक्टरी अशी मदत मिळणार असं या ठिकाणी इंग्रजी पेपरमध्ये सांगण्यात आलं आहे. शेतकरी बांधवांनो, हे इंग्रजी पेपर आहे बघा, तुम्ही स्वतः पाहू शकता.
या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आता जे काय पुढील जिल्हे आहे ते म्हणजे की धुळे आणि छत्रपती संभाजीनगर. बघा, धुळे जिल्ह्यामध्ये 1,07,000 शेतकरी या ठिकाणी पात्र झाले आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 3,05,000 शेतकरी पात्र ठरले आहे. या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला पण पीक विमा रक्कम आता सुरू होत आहे. दुपारी 2 वाजल्यानंतर या प्रक्रियेला मोठा योग येणार आहे. तसेच शेतकरी बांधवांनो बघा, अंतिम माहिती आता शेतकऱ्याच्या माध्यमातून बघा या ठिकाणी आलेली आहे. शेतकऱ्याला माहिती देण्यात आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुमचं पीक बघा कोणतं आहे हे तुम्ही आता पाहून घ्यायचं आहे. बघा, तुमचं पीक जर सोयाबीन कापूस असं असेल तर बघा तुम्हाला निधी तर मिळणारच आहे, परंतु शेतकरी मित्रांनो बघा, मुख्यमंत्र्यांनी आणि डायरेक्ट या ठिकाणी आज ऑर्डर दिली आहे. फायनल निर्णय आता झालेला आहे. बघा, तुम्हाला पीक विमा नक्की आज मिळणार आहे. बघा, त्यासाठी तुम्ही महत्त्वाचं काम करून घ्या. बघा, आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा. बघा, इथं स्पष्टपणे डार्क अक्षरामध्ये घट्ट अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड या ठिकाणी बँकेला लिंक करून ठेवा अशी माहिती इथं देण्यात आलेली आहे. म्हणजे की बघा, तुम्हाला एक मोठी अट हीच घालण्यात आलेली आहे, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक पाहिजे, अन्यथा तुम्हाला रक्कम मिळणार नाही असे शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. तर मग आता शेतकरी बांधवांनो बघा, पीक विमा इन्शुरन्स आता आपण लिस्ट पाहिली. बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्याला आता कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज नाही. बघा, आपण जी 16 जिल्ह्यांची यादी पाहिली त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल व बघा बँकांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल, बघा तुम्ही पेरलेले जर पिकं जर असतील, तूर, कापूस, सोयाबीन, उडीद असे पिकं असतील, तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. तर शेतकरी बांधवांनो बघा, सकाळीच आपल्याला ही न्यूज या ठिकाणी बघा, पीक विमा न्यूज 2023 ते 2025 अशी ही न्यूज या ठिकाणी आपल्याला इंग्रजी पेपरला पाहायला मिळत आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती मोठी बातमी. धन्यवाद.